एकदा एक माणूस एका साधूकडे जातो आणि त्याला आपला प्रॉब्लेम सांगतो की साधूजी, माझ्या जीवनात कधीच कोणताच आनंद येत नाही. मी विचार केला होता जेव्हा मला नोकरी लागेल तेव्हा वडिलांना एक कार गिफ्ट देईल, पण असं होऊच शकलं नाही. मला नोकरी मिळण्याच्या आधीच त्यांचा देहांत होऊन गेला. मग विचार केला होता की प्रमोशन होईल ना तेव्हा मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाईल, पण प्रमोशनच झालं नाही. अशा खूप साऱ्या आनंदाच्या क्षणांची मी वाट पाहत राहिलो, पण मला कधी तो आनंद मिळालाच नाही. मला समजत नाहीये की मला तसा आनंद कधी मिळेल आणि कधी मिळेल की नाही. साधूजींनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि साधूजी उठले आणि त्या मनुष्याला जवळच्या एका गार्डनमध्ये घेऊन गेले आणि अशा ठिकाणी घेऊन गेले जिथं एका लाईनीत खूप सारे गुलाबाचे असंख्य फुलं होते. साधूंनी त्या माणसाला सांगितलं की आता एक काम कर, लाईनीने चालत जा आणि त्या फुलांकडे पाहत जा आणि जे फूल तुला सगळ्यात सुंदर वाटेल ते फूल तोड. पण हा, एक गोष्ट लक्षात ठेव, एक वेळा जर तू एका फुलापासून पुढे निघून गेला तर तुला परत येता येणार नाही. म्हणजे तू परत मागे वळू शकत नाही. मग मागे न वळता फूल घेऊन यायचे आणि फूल आणायचंच आहे. फूल आणणं महत्वाचं आहे. आणि मग त्या माणसाने चालायला सुरुवात केली. त्याला काही छोटी फुलं दिसली, काही मोठी फुलं दिसली आणि तो चालत राहिला. प्रत्येक फुलाजवळ पोहोचून तो हा विचार करायचा की हे नको, पुढे जाऊया, पुढे याहून सुंदर फूल असेल. आणि असं करत करत तो मनुष्य त्या फुलांच्या लाईनीच्या शेवटपर्यंत पोहोचला आणि त्याने पाहिलं की आता फक्त कोमजलेले काही फुलं उरली होती. पण तो मागे जाऊ शकत नव्हता. त्याला त्यांच्यातलंच एखादं फूल निवडायला लागणार होतं. म्हणून त्याने त्या कोमजलेल्या फुलांमधून जे थोडं त्याला कमी कोमजलेलं फूल वाटलं ते तोडलं आणि साधूंजवळ घेऊन गेला आणि बोलला की साधूजी, मला रस्त्यात खूप छोटे मोठे फुलं दिसले, पण मी ते तोडले नाही. मी या आशेने पुढे चालत राहिलो की पुढे याहून सुंदर फूल मिळेल. पुढे चालत गेलो पण शेवटी फक्त कोमजलेली फुलंच उरली होती. त्यावेळी ते साधू हसले आणि बोलले की बेटा, तू सगळ्यात सुंदर फुलाच्या शोधात चालत गेला आणि तिथं किती सुंदर फुलं होते, पण तू त्यांच्या जागेवर हे कोमजलेलं फूल घेऊन आला. या गार्डनला असं समज की ही तुझी लाईफ आहे आणि हे फूल तुझ्या जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या आनंदांप्रमाणेच आहेत आणि तू हे छोटे मोठे फुलं सोडून जर पुढे चालत राहिलास ह्या आशेने की पुढे याहून सुंदर फूल येतील आणि फक्त एवढासा विचार करून तू बाकीच्या फुलांकडे पाहिलं पण नाही. अगदी याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या आनंदांकडे दुर्लक्ष करतो. का तर एखाद्या मोठ्या आनंदाच्या शोधात, आणि त्या मोठ्या आनंदाच्या शोधात आपण आपल्या जीवनात येणाऱ्या असंख्य आनंदांकडे दुर्लक्ष करतो. जीवनातल्या अशा क्षणांकडे दुर्लक्ष करतो की ज्या क्षणांमुळे आपल्याला खूप आनंद मिळणार असतो, पण आपलं त्यांच्याकडे लक्षच नसतं. आणि जोपर्यंत आपल्याला हे लक्षात येतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून लक्षात ठेवा, कधीही एखाद्या मोठ्या आनंदाची वाट पाहत बसण्यापेक्षा येणाऱ्या छोट्या छोट्या क्षणांकडे दुर्लक्ष करू नका. म्हणून कधीही एखाद्या मोठ्या आनंदाची वाट पाहत बसण्यापेक्षा जीवनात येणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांकडे लक्ष द्या. प्रत्येक क्षण एन्जॉय करा. तुमचं पूर्ण आयुष्यच आनंदी बनून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची घंटी दाबायला विसरू नका.